मोहोळ तालुक्याची आमदारकी हे राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या ताब्यामध्ये होती आणि त्यांचं दहशतीचा दोन प्रकारची दहशत आहे, दोन प्रकारची दादागिरी आहे, दोन प्रकारची गुंडगिरी आहे। त्याच्यामध्ये एक असं आहे की ती थेटपणे विरोध जाणाऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की पंडित देशमुख या शिवसेनेच्या नेत्याला त्यांनी विरोधात भाषण केलं म्हणून त्याचा मर्डर केला। बरोबर। एवढंच काय, अलीकडच्या काळामध्ये मोहोळ नगर परिषदेच्या संदर्भानं जे आता त्यांचे दोन उमेदवार आहेत, एक संतोष सुरवसे आणि अण्णा फडतरे, हे दोघेही तडीपार गुन्हेगार, त्यांनी त्यांच्या दोघांवरही 302 ची केस आहे। जेव्हा राजन पाटील यांच्या विचाराचा नगराध्यक्ष मोहोळ शहरामध्ये झाला त्या 2.5 वर्षात मोहोळमध्ये मर्डर झाला। अच्छा, एक कोइन्सिडन्स लक्षात घ्या, जेव्हा राजन पाटील स्वतः आमदार होते तेव्हा देखील मोहोळ शहरामध्ये मोहोळ शहराच्या नेत्याचा मर्डर झाला। यांच्या हातामध्ये मोहोळ शहराची सत्ता आली की 2.5 वर्षामध्ये मोहोळ शहरातला मर्डर झाला आणि ते दोन्ही आरोपींना आता राजन पाटील यांनी तडीपार असताना त्यांची तडीपारी सत्तेचा वापर करून रद्द केली आणि आता त्यांना उमेदवार म्हणून मोहोळ नगरपालिकेमध्ये उमेदवारी दिली आहे।